नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आजच्या पत्रकार परिषदेचा विषय काय होता? आमचं जे वक्फचे जमिनीच्या बाबत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार जे आहे जे कायदे तयार करत आहे, तर हे कायदे आम्हाला असं वाटतं की बेकायदेशीर कायदे आहेत, ते हे कायदे रद्द व्हावे त्याच्यासाठी हे पत्रकार परिषद ठेवलेली होती। आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे आहे जमिनी दोन वर्ग जे आहे त्याचं एक वर्ग करणार आहे। त्याच्यामुळे मुस्लिम देवस्थानचं आणि हिंदू दोन्ही देवस्थानचं हे मराठवाड्यामध्ये नुकसान होणार आहे। आणखी आता केंद्र सरकार जे आहे वक्फ अधिनियमचे नवीन कायदे जे करणार आहे त्यामुळे ते वक्फचं अनेक हे नुकसान होणार आहे। पण त्यामध्ये जे 95चा जे ॲक्ट तयार केलेला आहे त्यावेळेस विचारवंतांना घेऊन कायदेतज्ञांना घेऊन हा कायदा तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये आता याच्यामध्ये काही बदल करण्यासारखं नाही। आणि असं काही मीडियामध्ये येत आहे की एखादी जागा जे वक्फची जागा आहे असं सांगितल्यानंतर ते वक्फची जागा होत आहे, असं अजिबात नाही। याच्यासाठी सुद्धा पूर्ण त्याचे डॉक्युमेंट पाहूनच वक्फ बोर्ड असो वक्फ ट्रिब्युनल असो यांनी डॉक्युमेंट पाहिल्याशिवाय वक्फ प्रॉपर्टी आहे हे फायनल करत नाही। किती प्रॉपर्टी आहे जी नवीन नियम जर लागू झाला तर ती बाधित होईल, अशी संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात किती प्रॉपर्टी आहे? किती? मराठवाड्यामध्ये वक्फची जी आहे 58,000 एकर हे आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आहे 98,000 एकर जमीन वक्फची आहे। याच्यात मंदिर आणि मस्जिदीला काय नुकसान होणार? मंदिरमध्ये हे त्यांची सेवा करण्यासाठी निजाम सरकार जे आहे यांची मंदिर आणि मस्जिद, दर्गा, कब्रस्तान यांना ईदगाह, दर्गा यांना जे दिलेले आहेत त्यांनी सेवा करून त्याची सेवा करून उपजीविका भागणे आणि ते व्यवस्थापन करणे ह्याच्यासाठी त्यांनी दिलेलं होतं। पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार जे अतिक्रमण झालेल्या लोकांना हे नवीन कायदे तयार केल्यानंतर त्यांना फायदा होईल, याच्यामध्ये देवस्थानाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। यासाठी आम्ही जे आहे हे दोन्ही महाराष्ट्र सरकारने जे कायदा करत आहे ते कायदा तर हैदराबाद इन्क्वायरीज अहतियात ॲक्ट यानुसार हे महाराष्ट्र सरकारला अजिबात करता येत नाही। ते बेकायदेशीर महाराष्ट्र सरकार निर्णय घेत आहे, त्यांच्या विरोधात आम्ही हायकोर्ट वगैरे जाणार आहोत। आणि केंद्र सरकार दोन्ही याच्यात जर बघितलं, मंदिर असेल मस्जिद असेल यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर धनदांडग्याचं आणि राजकीय नेत्यांचं अतिक्रमण आहे। हे राजकीय नेत्यांना पाठीशी घालण्यासाठी वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यात येत आहे का? काय वाटतं? अगदी बरोबर आहे। जे जमिनी आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही लहान गरीब जे मोलमजुरी करणार आहे गरीब माणूस आहे त्याच्याकडे अजिबात नाही। हिंदूचे देवस्थान असो किंवा मुस्लिमचे देवस्थान असो, याच्यामध्ये जे मोठे आहेत, जे धनदांडगे आहेत, जे जात दांडगे आहेत, जे पक्षाचे मोठमोठे जे हे आहेत, अनेक पक्षाचे त्याच्यामध्ये आहेत, पक्षाचा मी काही उल्लेख करणार नाही, तर ते मोठे पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत। त्या जमिनी त्यांनी हे देवस्थानच्या इकडून निघून त्यांनी हडप करण्याच्या याच्यासाठी हे एक मधून काही असं हे चालू आहे काय की असं आम्हाला वाटत आहे। त्यामुळं हे नवीन हे काढून काहीतरी तयार करून आणि ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटत आहे की ह्याच्यामध्ये हे कायदे जे करणार याच्यामध्ये काहीतरी दिशाभूल करून हे कायदा तयार करून हे जमिनी जे आहेत हे जमिनी संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत। यासाठी आपण न्यायालयीन लढाई अजिबात आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण करू, धरणे देऊ, मोर्चा काढू आणि निदर्शने करू आणि हे करू आणि ह्याच्यानंतर आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत। धन्यवाद। आपलं नाव? मी शेख खुर्राम अब्दुल रशीद साहेब। आमचं वक्फ प्रॉपर्टी वाचवण्यासाठी काम चालू आहे आणि आमच्याकडे खूप मोठे आमची टीम आहे, ते सर्व टीम आहे, वकिलाची टीम आहे आणि सर्वांच्या आम्ही विचार विनिमय करून पुढच्या दिशा ठरवून आम्ही पुढचं मार्ग ठरवू।